डिझेलचा सांगा काय परिस्थिती आहे? डिझेल वेळेत मिळतंय का? दराने 8-10 दिवसांनी डिझेल आता आलंय वेंगुर्ल्या बंदरामध्ये. रात्र गाडी आली आणि आता ते मच्छीमार घेणार. परंतु डिझेलचा भाव वाढल्यामुळे मुळातच मासेमारी धंदा कमी झालेला आहे आणि माशाचे भाव वाढले म्हणून शासन सांगते किंवा लोक सांगतात हा विषय वेगळा झाला. पण मुळातच झालाय कसे, कामगारांचे पगार पण वाढलेले आहेत, मच्छीमारीला लागणारं सामान पण वाढलेलं आहे आणि 92 रुपयावरनं जो ओपन दर आहे तो सोडून आम्हाला मच्छीमारांना 120 रुपये दर, कारण आता जी गाडी आली ते 120 रुपयाच्या दराची गाडी आलेली आहे. त्याच्यामुळे मच्छीमार हा अडचणीत आलेला आहे आणि शासन दिशाभूल करत आहे की मच्छीमार हा शेतकरी वर्गामध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर खाली आला. या शब्दाचा मान ठेवून जर शासनाने गंभीरतेने विचार केला तर शासन मच्छीमारांना उपाशी मारणार नाही. पण त्या पद्धतीचा विचार होतच नाही, कारण 2 वर्षापूर्वी आमचा असाच मोर्चा वगैरे संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला होता. त्यामुळे आम्हाला त्या लोकांनी अर्थात मंत्री लोकांनी आम्हाला कमर्शियल मानलेलं आहे आणि कमर्शियल मानून, कारण आम्ही मुळात गप्प राहतो, कारण आमचा वालीच कोण नाही मच्छीमारांची बाजू मांडणारा. आणि आता नितेश राणे आमचे पालकमंत्री आहेत, त्याने आमची बाजू मांडली आहे पार्लमेंटमध्ये, मांडून सुद्धा मच्छीमारमध्ये समाविष्ट करून घेतला. पण हे सगळे नियम जे लावले आहेत ते जातक नियम लावून आम्हाला 120 रुपयाने डिझेल आज विकलं जात आहे. त्याच्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो आणि मच्छीमार धंदा अडचणीचा आहेत, कारण आमच्याजवळ 1-1, 2-2 बोटी आहेत आणि आज ना आम्ही मागील 50 वर्ष हाच धंदा करतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर तोटा सहन करावा लागतो. त्याने याचा विचार शासनाने करावा आणि गंभीरतेने आमच्यावरती लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावे. आपलं नाव? गणपत तोडणकर, वेंगुर्ला. पण डिझेल आम्हाला महाग मिळते. 120 रुपये लिटर. आज गाडी आली त्याच्यात 120 रुपये लिटर आहे आणि पहिली मिळत होती ती 96 रुपये लिटर प्रमाणे. आणि पेट्रोल पंपावर आहे 92 रुपये चिल्लर पैसेवर आहे. त्याच्यामुळे आमचे भरपूरच हाल होत आहेत. कामगार भागत नाही, मासे पण कम आहे. त्याच्यामुळे आम्हाला डिझेल हे संपूर्ण तोट्यावर येते. किमती मासे कमीच झाले ना, त्याच्यावर गिराईक का मासे महाग घेत नाहीत. माशांच्या किमती आता कशा आहेत? माशाच्या किमती अजून काय आजच आल्या नाही, त्याच्यामुळे अजून काय हे नाही ना किमतीचं. वाढलेले आहेत का? काय अजून तर वाढलेले नाही आणि वाढवावे लागतील आता पुढे.